आता आम्ही सगळे मिळून कडे भाऊनू बीचला चलो होतो बघा वॉटर ऍक्टिव्हिटी करण्यासाठी. मग एक थोड्या वेळानंतर बीच वरती म्हणून पोहोचलो. मग त्यानंतर भाऊनू ज्यांच्याकडे आपण ऍक्टिव्हिटी करून घेणार नाही त्यांच्याकडून प्रॉपर मध्ये भाऊनू माहिती घेतलं सगळे. मग सगळी माहिती वगैरे घेऊन गेले भाऊनू बीचवर आलो आणि त्यानंतर भाऊनू सेफ्टी जॉकेट पण घेऊन घेतलो बघा. सांगा फर्स्ट राईड म्हणला आणि भाऊनू बनाना राईड घेतलं होतं बघा आम्ही. आणि सेकंड नंबरला गेले भाऊनू स्लिपिंग बंपर होतो बघा. आणि थर्ड नंबरला नाही भाऊनू जेटस्की होती बघा. ह्याच्याविषयी जर म्हणा टॉपच होता ह्याची राईड पण भाऊनू घेऊन आलो बघता लगेच. आता आमच्या 15 जणांची ही ऍक्टिव्हिटी 3 करून झाल्यानंतर भाऊनू आता 4th नंबरची जी ऍक्टिव्हिटी होती की नाही भाऊनू पॅरासेलिंग ते करण्यासाठी छोट्या बोट मधून या मोठ्या बोट मध्ये आलो बघा आम्ही. आता या मोठ्या बोट राहिल्यानंतर नाही भाऊनू आपल्याला सेफ्टी जॉकेट घालायला लागणारच कारण सेफ्टी फर्स्ट. पहिल्या नंबरला तर नाही भाऊनू दादा गेला बघा आमचं पॅरासेलिंग करायला. आणि सेकंड नंबर नाही भाऊनू हनुमतच होता बघा पॅरासेलिंगला. आणि थर्ड नंबरला नाही भाऊनू माझा नंबर होता बघा. आणि वरनं मालवण जर म्हणला भाऊनू विषय हार्ड दिसतंय तुम्ही कवा मालवणला आलाय नाही भाऊनू फिरायला ही ऍक्टिव्हिटी करायला नाही भाऊनू कधी चुकवूच नका. आता शेवटची 5वी ऍक्टिव्हिटी होती की नाही भाऊनू स्कुबा डायव्हिंग. वारं सुटल्यामुळे नाही भाऊनू स्कुबा डायव्हिंग जे होतं की नाही ते आमच्या सगळ्यांचं कॅन्सल झालं. बोटमध्ये जेवढी होती की नाही तेवढं सगळ्यांचा नाही भाऊनू मूड ऑफ झाला. मग आपल्या सगळ्या ऍक्टिव्हिटी झाल्यानंतर नाही भाऊनू आम्ही किनाऱ्यावर आलं सगळे झाल्यानंतर आता समुद्राच्या खारट पाण्यामध्ये भाऊनू एन्जॉय करून झाले नाही आपलं. असं साईडला की नाही भाऊनू वॉशरूम असतात एका माणसाला 30 रुपये घेतात. मग इकडे फ्रेश होऊन भाऊनू आम्ही सगळे मिळून नाही रूम वरती निघालो. आता हा व्हिडिओ कसा झाला भाऊनू कमेंट करून नक्की सांगा. जाता नाही भाऊनू आपल्या पेजला फॉलो करून घ्या आणि युट्यूबवर चॅनल सबस्क्राईब करून घ्या. चला भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये लवकर.